सोमनाथला मारलेले आहेत आरोपी, त्यांच्यावरती मनुस्वादाचा गुन्हा दाखल करावा, त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावा, त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल करण्यात यावा। काय आपण आपल्या वतीनं प्रकाश आंबेडकर हे स्वतः बाजू मांडतायत, आज पहिली सुनावणी झाली, काय आपली प्रतिक्रिया आहे? समाधानी आहात तुम्ही? मी साहेबांच्या बोलण्यावर समाधानी आहे, सरकारच्या बोलण्यावर समाधानी नाही मी, आणि कोर्ट जे निर्णय देईल ते त्याच्यावरती मी समाधानी आहे। पण कोर्टाने तुमची याचिका दाखल करून घेतली, हा चांगला विषय आहे। साहेबांनी जे निर्णय घेतल्यात, वकील साहेबांनी घेतल्यात, जज साहेबांनी घेतल्यात, त्या निर्णयाला मी समाधान आहे। आणि जोपर्यंत माझा सरकारने ते आरोपीला मोकळं सोडले, त्या आरोपीला लवकरात लवकर तात्काळ ते धरत नाहीत, त्यांना अटक करत नाहीत, मग ह्याच्यामध्ये काही अडचण, ते आता काहीतरी अडचण आहे ह्याच्यामध्ये। आई, तुम्हाला याचिका वाचून दाखवली असेल, तुमचं काय म्हणणं आहे नेमकं कोर्टासमोर? तुम्ही याचिका करते, तुम्हाला सांगता येईल? माझं म्हणणं आहे, जे आरोपी आहेत, सोमनाथला मारलेले आहेत आरोपी, त्यांच्यावरती मनुस्वादाचा गुन्हा दाखल करावा, त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावा, त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल करण्यात यावा, आणि जे कोर्ट निर्णय घेईल तोच खरा आहे। आणि मी कोर्टाच्याच निर्णयावर आणि वकील साहेबाच्या आणि प्रकाश साहेब आंबेडकर साहेबांनी हे जे निर्णय घेतात त्याच्यावरच मी समाधानी आहे। आभार मानतात ते स्वतः उभा राहिले त्याबद्दल? हो, मी आभारी मानते साहेबांचे, आंबेडकर साहेबांचे आभारी आहे। ओके, धन्यवाद।